ही आहे गणपत नावाच्या एका मुलाची वर्तमानपत्राच्या घड्या करत करत उलगडत जाणारी गोष्ट. गणपत नावाचा मुलगा कोकणातल्या एका छोट्याशा खेडेगावात राहत असतो. त्याची एक छोटीशी भातशेती पण असते, तिकडे तो काम करत असतो. आता भाताच्या लावणीचं सगळं काम पावसापाण्यात करायला लागतं. भिजू नये म्हणून कोकणातले शेतकरी एक इरलं नावाची टोपी आपल्या डोक्यावर घालून शेतात काम करत असतात. तशीच एक टोपी गणपतकडे पण असते. गणपत राहत असतो खेड्यात. त्याला शहर बघण्याची भयंकर इच्छा असते, म्हणून एका दिवशी सगळं सामान घेऊन तो शहरात येतो. ट्रेननी उतरल्यानंतर त्याला लागते भूक, म्हणून एका हॉटेलात जातो. तिकडे काहीतरी खातो आणि हॉटेलवाल्याला म्हणतो मला काहीतरी काम दे. हॉटेलवाला म्हणतो अरे माझ्याचकडे एका बावर्चीचं काम आहे, तू का नाही काम करत माझ्याकडे. गणपत आपल्या टोपीमध्ये 2-4 घड्या बदलून अशी बावर्चीची टोपी करतो. मग त्याची एका वाण्याशी ओळख होते. तो म्हणतो चला वाण्याचं पण काम करून बघूया, म्हणून एक घडी बदलून तो करतो अशी वाण्याची टोपी. टोपी घालतो आणि होतो वाणी. गणपत अतिशय मेहनती असतो, वागायला बोलायला मृदू असतो. त्यामुळे वाण्याच्या कामात तो खच्चून पैसे कमवतो आणि श्रीमंत होतो. श्रीमंत झाल्यावर काय बरं काम करावं असा विचार करताना त्याला आठवतं की अरे आपण तर सावकार बनूया, म्हणून 2-4 टोप्यात घड्या घालून तो अशी चौकोनी सावकाराची टोपी करतो. ती घालतो आणि होतो सावकार. सावकाराचं काम मात्र गणपतला मुळीच आवडत नाही, कारण ते असतं एका जागी बसून करायचं. म्हणून आता काय बरं करावं अशा विचारात असताना त्याच्या शेजारच्या बिल्डिंगला आग लागते. म्हणून बंबवाले येतात, आग विझवतात. मग गणपत म्हणतो की आतापर्यंत आपण कुठचंच समाजाला उपयोगी असं काम केलं नाही, काय नाही, आता बंबवाले व्हायचं. म्हणून आपल्या टोपीत तो 2 घड्या घालून अशी बंबवाल्यांची टोपी करतो. बंबवाल्यांच्या टोपीला मागे एक चोच असते. आपल्या मानेचा जो वरचा भाग आहे तो अतिशय नाजूक असतो. आग विझवताना त्या भागाला इजा होऊ नये म्हणून अशी चोच असते. झाला गणपत बंबवाला. बंबवाला असताना त्याची हवालदाराशी ओळख होते का. तो म्हणतो हे पण काम समाजाचं उपयोगी काम आहे, त्यामुळे आपण हवालदार सुद्धा होऊन बघूया. म्हणून आपली टोपीची घडी बदलून तो करतो अशी हवालदाराची टोपी. हवालदाराची टोपी असते छानशी त्रिकोणी. ती टोपी आपल्या डोक्यावर घालून गणपत हवालदाराचं काम करायला लागतो. असं करता 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 आपल्या घरापासून लांब येऊन गणपतला फार दिवस होतात. तो म्हणतो आता आपण घरी जाऊया. येताना तो आलेला असतो ट्रेननी, जाताना जातो बोटीनी. बोट हळूहळू हळू त्याच्या गावाच्या दिशेने चाललेली असते. पण ते असतात वादळाचे दिवस, त्यामुळे एक मोठं वादळ येतं आणि गणपतची बोट खडकाला आपटून त्याचा पुढचा मागचा भाग आणि ब्रिजचा भाग असे 3 भाग तुटून जातात. गणपत हळूहळू पाण्यात बुडायला लागतो, पण तो घाबरत नाही. आपल्या बोटीवरनं तो असं एक लाईफ जॅकेट शोधून काढतो. हे लाईफ जॅकेट असतं हवेच्या पाकिटांनी भरलेलं. ते घातलं की त्याला बुडायला होत नाही आणि पोहणं सोपं जातं. ते असं छानपैकी आपल्या डोक्यात गणपत घालतो आणि पोहत 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 आपल्या घरी येतो. अशी आहे गणपतची गोष्ट.